कुंभ राशीच्या स्त्रियांनो, तुम्ही कितीही कष्ट केले तरी पैसा हातात टिकत नाहीये का? घरामध्ये सतत कटकटी आणि आर्थिक चणचण भासते. मग सावधान. उद्या सकाळी उठल्या उठल्या हे एक साधे काम करायला विसरू नका. शास्त्र सांगते, ज्या स्त्रीने हे गुपित पाळले, तिच्या घरात पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आणि इतकी संपत्ती येईल की ती सांभाळणे तुम्हाला कठीण होईल. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक परिवारात आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून सहर्ष स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर कुंभ राशीच्या माता भगिनींच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये कुंभ रास ही अत्यंत गूढ आणि सामर्थ्यवान मानली जाते. या राशीचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव आहेत. कुंभ राशीच्या स्त्रिया स्वभावाने अतिशय सोशिक, कष्टाळू आणि कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असतात. पण अनेकदा असं बघायला मिळतं की इतकी मेहनत करूनही, घरासाठी एवढं राबूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही. कधी घरात कोणाचं आरोग्य बिघडतं, तर कधी आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. तुमच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की माझ्याच बाबतीत असं का घडतंय? माझं नशीब कधी फळफळणार? शास्त्रानुसार आपल्या नशिबाची कुलूपही आपल्या हातामध्येच असतात, फक्त ती उघडण्याची योग्य वेळ आणि योग्य मार्ग आपल्याला माहीत नसतो. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर आपले संपूर्ण भविष्य अवलंबून असते. विशेषतः घराची लक्ष्मी असलेल्या स्त्रीच्या हातामध्ये घराचे ऐश्वर्य असते. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काही चुका करत असाल, तर तुमच्या घरातील समृद्धी हळूहळू कमी होऊ लागते. पण जर तुम्ही शास्त्रात सांगितलेला एक छोटासा बदल तुमच्या दिनचर्येत केला, तर तुमच्या आयुष्यातील दरिद्रता कायमची नष्ट होऊ शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुंभ राशीच्या स्त्रियांनी सकाळी डोळे उघडल्यापासून ते घराचा उंबरठा ओलांडण्यापर्यंत नेमकी कोणती कृती करायची आहे. हा असा उपाय आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, पण धावपळीच्या जीवनात आपण तो विसरलो आहोत. हा उपाय केल्याने केवळ धनप्राप्तीच होत नाही, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे सुख, शांती आणि समाधान नांदू लागते. तुम्हाला कदाचित वाटेल की एखादं छोट काम केल्याने इतका मोठा बदल कसा काय होऊ शकतो. तर भाविकांनो, श्रद्धेमध्ये खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण विश्वाच्या ऊर्जेशी आणि आपल्या राशीच्या स्वामीशी एकरूप होऊन एखादं कार्य करतो, तेव्हा नशीबही आपल्याला साथ देऊ लागतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक पहा, कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अशा काही गुप्त टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्या आर्थिक प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे करतील. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची मोलाची माहिती तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहील. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी तो चमत्कारिक उपाय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. नमस्कार भाविकांनो, आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ केवळ कुंभ राशीच्या माता भगिनींसाठी आहे. ज्योतिषशास्त्र आणि शास्त्रानुसार कुंभ रास ही शनिदेवाची स्वतःची रास मानली जाते. या राशीच्या स्त्रिया अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि सहनशील असतात. तरीही अनेकदा असे घडते की खूप कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही, विनाकारण खर्च वाढतात किंवा कुटुंबात सतत कटकटी सुरू राहतात. याचे मुख्य कारण आपल्या सकाळच्या सवयींमध्ये दडलेले असू शकते. सकाळची वेळ ही ब्रह्ममुहूर्त आणि सकारात्मक ऊर्जेची वेळ असते. या काळात आपण जे काही करतो, त्याचा थेट प्रभाव आपल्या नशिबावर आणि घरातील लक्ष्मीवर पडतो. कुंभ राशीच्या स्त्रियांनी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या नेमके कोणते एक काम केले पाहिजे,
ज्यामुळे त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडेल आणि गरिबी कायमची दूर होईल. हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा उपाय अत्यंत साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. सकाळी डोळे उघडल्याबरोबर सर्वात पहिले काम म्हणजे आपल्या हातांच्या तळव्यांचे दर्शन घेणे. शास्त्र सांगते, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद. प्रभाते करदर्शनम. तुमच्या हातांच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास असतो. उठल्या उठल्या आपल्या हातांकडे पाहून देवाचे स्मरण केल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमातेला, धरती मातेला स्पर्श करून क्षमा मागावी. हे छोटे संस्कार तुमच्या आयुष्यात नम्रता आणि समृद्धी घेऊन येतात. आता आपण त्या मुख्य कामाकडे वळूया जे कुंभ राशीच्या स्त्रियांनी आवर्जून केले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर, स्नान करण्यापूर्वी किंवा घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडावा. दरवाजा उघडल्यानंतर एका तांब्याच्या कलशात थोडे शुद्ध पाणी घ्यावे, त्यात चिमूटभर हळद टाकली तर अधिक उत्तम. हे पाणी आपल्या घराच्या मुख्य चौकटीवर डाव्या आणि उजव्या बाजूला शिंपडावे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्याने शुद्धता आणि शिस्त या दोन गोष्टी शनीला अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडता, तेव्हा रात्रीची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मी घराबाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा होतो. यानंतर स्नान उरकल्यावर तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीच्या मुळाशी असलेल्या मातीचा टिळा आपल्या कपाळावर लावावा. कुंभ राशीच्या महिलांनी लक्षात ठेवावे की तुमच्या हाताने जेव्हा घराची स्वच्छता होते आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला जातो, तेव्हा तुमचे भाग्य वेगाने चमकू लागते. शनिवारी विशेष करून सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे किंवा घरात लोखंडी पात्रात थोडे तेल ठेवून त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहणे, हे उपाय तुमच्या आर्थिक प्रगतीतील सर्व अडथळे दूर करतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपार धनसंपत्ती हवी असेल, तर सकाळी उठल्यावर कधीही कोणाशीही वाद घालू नका किंवा नकारात्मक शब्द बोलू नका. कुंभ राशीसाठी वाणी हे मोठे शस्त्र आहे. सकाळी आनंदी राहून जर तुम्ही घराची कामे केली, तर घरातील वास्तू दोष आपोआप कमी होतात. हा उपाय सलग 21 दिवस करून पहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरात पैशांची आवक वाढली आहे, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागली आहेत आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर माझ्या प्रिय कुंभ राशीच्या माता भगिनींनो, आज आपण पाहिले की कशाप्रकारे एक छोटासा बदल, एक छोटेसे शास्त्रोक्त काम तुमच्या संपूर्ण घराचे नशीब पालटू शकते. ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांची माहिती नाही, तर ते आपल्या जगण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपण आपल्या राशीच्या स्वामीला म्हणजे शनिदेवाला प्रसन्न करणाऱ्या कृती करतो, तेव्हा आयुष्यातील कठीण काळही सुसह्य होतो आणि प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात. मला खात्री आहे की आज सांगितलेला हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कराल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट करतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती मिळवून देण्यासाठी मदत करते. कुंभ राशीच्या स्त्रियांमध्ये उपजतच एक दैवी शक्ती असते, फक्त तिला योग्य दिशेची गरज असते. हा उपाय केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही, तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या इतर कुंभ राशीच्या महिलांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते आणि त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. आपल्या सणसंस्कृतीचा आणि शास्त्राचा हा वारसा घराघरात पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्हाला या उपायाचा काही अनुभव आला असेल, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो आणि नवीन विषय घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळते. जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर कृपया आताच खालील लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आम्ही दररोज तुमच्यासाठी अशाच प्रकारे ज्योतिष, अध्यात्म, वास्तू आणि प्रभावी तोडगे घेऊन येत असतो. जाता जाता एवढेच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्मावर निष्ठा ठेवा. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव आहेत. त्यामुळे तुमचे कर्म शुद्ध असेल आणि तुमची श्रद्धा अढळ असेल, तर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमची प्रगती पाहून जग थक्क होईल आणि पैशांची कमतरता तुमच्या आयुष्यात कधीही भासणार नाही. आजचा हा वेळ दिल्याबद्दल आणि आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. तुमची प्रगती होवो, घरात लक्ष्मी वास करो आणि सर्व संकटे दूर होवोत. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि जीवनाला कलाटणी देणाऱ्या विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.